आजीची आठवण येते तुला? तू इंडियाला जायला? नमस्कार मंडळी आणि गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. 7 वाजायला आले तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. ये इकडे ये राघव. तर आज मी म्हटलं की तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन आहे तर ते शेअर करेल. तर अशा प्रकारे आज बाल्कनी सकाळीच क्लीन केली होती. शक्यतो मी म्हणजे 2-3 दिवसाआड क्लीन करते परंतु खूप खराब होते. सो त्यामुळे मग असं वाटतं की कधी कधी कंटाळा येतो. उन्हामुळे बाहेर येत नाही जास्त, परंतु लगेचच आलं नाही कबूतर खराब करून ठेवतात आणि रोजच्या रोज आलं की मग क्लिनिंग होते. तर बाल्कनीमध्ये सध्याचं वातावरण म्हणजे गरमी आहे सो त्यामुळे बाल्कनीत यायचा कंटाळा येतो बाहेर. य मज्जा छान वाटतंय तुला बाल्कनी मध्ये? नको ते नाही घ्यायचं. दीदी दीदी खूप दिवसांनी बाल्कनी मध्ये आली आज. काय क्लिनिंग करायची आहे? देऊ थांब देते. तिकडे आहे त्या साईडला आणि झाडांची अवस्था खूप खराब आहे आणि इथे तुळस लावली तुम्ही पाहू शकता. तर इथे हे कढीपत्त्याचे जे झाड आहेत तर त्याच्यावरती माहिती नाही पण हे असं काळे काळे डाग आलेत, माहिती नाही कसले आहेत ते. तर हे डागामुळे मी हा कढीपत्ता यूज नाही करत आहे सध्या. म्हटलं की आता फक्त सध्या उन्हाळ्यामध्ये जिवंत ठेवते आणि मग थंडी म्हणजे पाऊस चालू झाला किंवा थंडीचे दिवस आले की कट करेल म्हणजे तो फुटेल परत. तर आता फक्त त्याला पाणी घालते. आणि इथे टोमॅटोचं एक झाड आलंय परंतु त्याला टोमॅटो आले नाहीत. काय गहू? आजी भेटली इथून. अच्छा कुठे? अच्छा आजी दिसते. आजीची आठवण येते तुला? जायचंय इंडियाला? कधी जायचंय? थांब. केवढी आठवण येते तुला? केवढी आठवण येते आजीची? आ गाऊ केवढी आठवण येते आजीची? आ केवढी खुश आहे तू इंडियाला जायला? आपण किती दिवस झालं गेलो नाही ना? 1 year झालं. यानंतर गाऊसोबत थोड्याशा गप्पा केल्या आणि गाऊ निघाली होती ट्युशनला. तिला ट्युशनला पाठवलं आणि त्यानंतर इथे मी राघवला दूध पाजायला घेतलं कारण राघव आणि मी दोघंही झोपलो होतो. आणि झोपेतनं मी लवकर उठले जरा कारण शक्यतो 6 नंतर मी झोपत नाही, म्हणजे 5:45ला 5:30ला वगैरे उठले असेल. राघव मात्र जरा उशिरा उठला कारण त्याची झोप नाही झाली तर तो किरकिर करत राहतो. तर त्यामुळे मग मी म्हटलं चला आता तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं जो रुटीन आहे तर ते शेअर करेल. आणि राघवला दूध देता देता मीही जरा वेळ टी व्ही पाहत बसले कारण मला असं स्पेसिफिक टाईम भेटत नाही टी व्ही पाहायला. जेव्हाही वेळ भेटतो तेव्हा मीही थोडंसं इकडचं तिकडचं ब्लॉग्स वगैरे बघत बसते. मला जे आवडतात ते व्हिडिओ पाहत बसते. तर मला असं दिवसातनं वेळ काढवा लागतो, एक अर्धा तास 1 तास वगैरे. त्यानंतर मी छान फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर हेअर वगैरे कोंब केले आणि लगेचच माझं स्किन केअर रुटीन चालू केलं. माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये जास्त काही अवघड वगैरे नाही आहे. फक्त मी नॉर्मली ट्राय करते की मॉइश्चरायझरची क्रीम असते आपली तर तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर घेऊ शकता. ते फेसला आणि हँड्सला जोही आपला ओपन पार्ट आहे तर त्या ओपन पार्टला अप्लाय करायचं. कारण आता गरमीचे दिवस आहे, बाहेर वगैरे गेलं की टॅनिंग हे होतं. त्यामुळे शक्यतो मी फक्त मॉइश्चरायझर अप्लाय करते कारण बाकीचं एवढं काही करायला मला वेळ भेटत नाही आणि मला येतही नाही. तर त्यानंतर राघवही इथे आजूबाजूला खेळत होता. त्याला माझ्याकडचा जो कंगवा होता तर तो हवा होता. आणि शक्यतो मी हेअर्सची काळजी कशी घेते तुमच्यासोबत मी मागे एकदा लाडू शेअर केले होते तर गाऊला आणि मला. तर ते आम्ही दोघेही लाडू खातो आणि मी माझ्या मिस्टरांनाही डब्यामध्ये देते. तर काय आहे की तुम्ही जर हे लाडू खाल तर तुम्हाला लगेच रिझल्ट नाही जाणवणार, परंतु तुम्ही हे 1-2 वेळा बनवाल, संपवाल तर तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवायला सुरुवात होईल. तुमचे जे केस आहेत तर ते गळण्याची क्वांटिटी आहे तर ती कमी होईल. ॲटलिस्ट तुम्ही 2 महिने तरी रेग्युलर 1 लाडू छोटा छोटा खाल्लाच पाहिजे.
आणि यानंतर मी जे बेसन पीठ आणलं होतं तर ते चाळून ठेवलं बाजारातून. जवळजवळ 2 किलो बेसन पीठ होतं. आणि ते राघव पहा मध्ये मध्ये येत राहतो, हात वगैरे घालत राहतो. मला खरं भीती वाटते कारण कधी गॅस ऑन असतो. तर त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये सोड्याचं कालवण करणार होते कारण सध्या आमच्याकडे सोड्याचं कालवण जास्त बनतं, घरामध्ये आहेत आणि आवडतात देखील सर्वांना. म्हणून तर मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करणार, परंतु प्राजक्ताने मला सांगितलं की गरम पाण्यामध्ये नाही, नॉर्मल पाण्यामध्ये भिजवायला घाल. सो मी नॉर्मल पाण्यामध्ये भिजवायला घातली होती. आणि सध्या मला मसाल्याचे जे भाज्या आहेत तर त्या खायचा खूप कंटाळा आला आहे. म्हणजे नारळाचा जो मी मसाला काढून ठेवायचे आठवडाभर पुरेल एवढा, पण त्यामुळे मग मी आता कांदा, टोमॅटो आणि जिंजर गार्लिकच्या भाज्या बनवायला सुरुवात केली आहे. सो जेणेकरून जरा थोडंसं जेवणामध्ये आपल्याला चेंज भेटला की जेवायला देखील मजा येते. सो त्यानंतर इथे साईड बाय साईड म्हणजे किचन क्लिनिंगचं काम देखील चालू होतं. सो जेणेकरून मला जेवण वगैरे झाल्यानंतर जास्त वेळ किचनमध्ये स्पेंड नाही करावा लागत सो मी त्यामुळे कुकिंग करता करताच किचनमधली बरीचशी कामं आवरून घेते. मध्ये मध्ये राघव येत असतोच, परंतु आता तो मोठा झालाय, त्याला काही खेळायला दिलं की तो शांत असतो, परंतु कधी कधी अजिबातच ऐकत नाही. नमस्कार मंडळी. तर आता याच्यामध्ये अशा प्रकारे इथे भाजी शिजते. तर तुम्ही म्हणाल खाली लागते वगैरे, तर जेन्युइनली सांगेल मी, जर तुमचा गॅसचा फ्लेम लो असेल तर भाजी लागत नाही, आणि भाजीमध्ये पाणी नसेल तर मग भाजी लागणार. परंतु मी एकदम स्लो गॅसवरती भाजी कुक करते आणि त्याच्यावर झाकण आहे तरी देखील खाली लागलेली नाही. परंतु तुम्ही जर याच्यामध्ये राईस वगैरे बनवाल तर ऑब्व्हियसली लागेल राईस. आणि इथे लगेचच एका भाकरीचं पीठ मळून ठेवलंय माझ्या मिस्टरांसाठी, आणि एक चपाती आहे सकाळची राहिलेली, तर ती गाऊला लागेल. आणि असं सिंपल आहे आज जेवण, जास्त काही बनवलं नाही. आणि मला भूक नाहीये कारण सकाळी मी राजमा बनवला होता, दुपारी राईस बनवला, 4 वाजता मी राजमा राईस खाल्ला. सगळा म्हणजे राजमा राईस दुपारी 11 वाजता देखील खाल्ला आणि 4 वाजता देखील खाल्ला. त्यामुळे आता मला भूक नाही. त्यानंतर मी झोपले होते खाऊन जरा वेळ, राघव झोपला होता त्यामुळे. तर आता भूक नाही. सो मी माझ्या मिस्टरांपुरती आणि गाऊपुरता स्वयंपाक बनवलाय. तर राईसही आहे थोडा सोबत. आणि इथे स्विंगवरून राघव बऱ्याचदा खाली उतरताना वगैरे थोडासा धडपडतो. सो त्यामुळे आम्ही इथे स्विंगच्या खाली ही मॅट्रेस टाकली, सो जेणेकरून त्याला पडला तरी लागत नाही. आणि तो आता अजिबात ऐकत नाही. त्याला स्विंगवरती एकटं चढायचं असतं आणि एकटंच उतरायचं असतं. माझं भाकरीचं पीठ आहे तर ते संपलं होतं, ज्वारीच्या भाकरीचं पीठ. तर त्यामुळे मग मी इथे म्हटलं की डब्बा पटकन घासून ठेवला, म्हणजे पुन्हा काहीही त्याच्यामध्ये भरण्यासाठी मोकळा होतो सुकला की. कारण काय होतं की बऱ्याचदा आपल्याला जेव्हा काही भरायचं तेव्हा आठवण होते, सो तेव्हा आपला डब्बा ओला असतो. त्यामुळे तर लगेचच इथे जेवणाची तयारी झाली. गाऊला मी जेवायला दिलं. तर जे काही कालवण आहे, सोड्याचं कालवण आणि चपाती गाऊ खाते आणि सोबत राईस होता. राईस आणि कालवण राघव खातो. तर माझं जे कालवण आहे म्हणजे जी भाजी असते ग्रेव्हीची, तर ती अजिबात तिखट नसते, त्यामुळे राघवला ती आवडते. आणि इथे मी दोघांनाही चारत होते. गाऊला चारता चारता राघवही तिथे आसपास खेळत असतो, सो तोही पुढे येतो. कारण गाऊला चारते तर त्याला असं वाटतं की मलाही चारावं. आणि यानंतर किचन क्लिनिंग चालू होतं. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जर तुम्ही रात्री किचन क्लीन नाही केलं तर सकाळी तुम्हाला भांडे व्यवस्थित सापडणार नाही. कुकिंग करताना तुम्हाला जे रात्रीचे भांडे आहेत तर ते क्लीन करून घ्यावे लागतील. सो त्यामुळे एक वेळात वेळ काढून एक 5 ते 10 मिनटामध्ये सगळं किचन आहे तर ते व्यवस्थित करावं लागतं. आणि मे बी सगळ्यांना असं होत असेल की जेवल्यावरती कंटाळा येतो करायचा. मलाही असं होतं, परंतु कंटाळा जरी आला तरी सकाळचं थोडंसं काम कमी होतं, बर्डन कमी होतं. त्यामुळे मी शक्यतो रात्रीच करून ठेवते. आणि शक्यतो बरंचसं जे क्लिनिंग आहे तर ते मी कुकिंग करता करताच करते. सो त्यामुळे
मला जेवण वगैरे झाल्यानंतर फक्त गॅस टॉप आहे तर तोच क्लीन करायचा असतो आणि सोबत जेवण झाल्यानंतरची जी भांडी असतात किंवा माझ्या मिस्टरांचा डबा, गाऊचा डबा तर लवकर निघतो, परंतु माझे मिस्टर ऑफिसवरून उशिरा येतात सो त्यांचा डबा, तर अशी बेसिक कामं असतात. आणि ही छोटी छोटी कामं केली की सकाळी तुम्हाला खूप हेल्प होते. परंतु जर तुमच्याकडे असं लहान बाळ असेल तर लहान बाळाने जर हमला केला तुमच्या किचनवर तर तुम्ही कितीही आवरलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आणि शक्यतो प्रत्येक म्हणजे ज्यांच्याकडे छोटं बाळ आहे तर त्यांची मेंटॅलिटी अशी बनलेली असते की काय करायचं ते करू दे, मी नंतर आवरेल. आणि माझंही तसंच आहे, कारण मी कितीही आवरलं तरी पुन्हा काही ना काही खाली येतं. आज कांद्यांचा दिवस होता, मे बी त्यामुळे कांदे बाहेर येत होते, परंतु रोज भांड्यांचा दिवस असतो नॉर्मली, किंवा ड्रावरमध्ये ज्याही वस्तू ठेवलेल्या असतात तर त्या बाहेर येत असतात. आणि खरं तर मला असं म्हणजे टेन्शन वगैरे काही येत नाही, मला आवडतं. लहान बाळ आहे तर करणारच, घरामध्ये काही ना काही उद्योग चालू असणार. सो मग मी सोडून दिलं. तर मी म्हटलं की आता जे क्लिनिंग करायचं फ्लोअर क्लिनिंग तर ते उद्या सकाळी करेल. अशा प्रकारे काउंटर टॉप क्लीन करून ठेवला. त्यानंतर मी जेव्हा लाईट बंद केली तेव्हा राघव तिथनं बाहेर आला, परंतु त्याच्यासोबत थोडीशी मस्ती घातली, त्याला इकडे हॉलमध्ये वगैरे नादवलं तरी तो ऐकायलाच तयार नव्हता. कारण मला मटकी वगैरे भिजवायची होती, मूग भिजवायचे होते दुसऱ्या दिवशीसाठी, मुगाची आमटी बनवायची होती डब्यामध्ये. आणि प्रोटीन रिच असतात मूग, मटकीला स्प्राऊट आणून मी शक्यतो भाजी बनवते. आणि मी हे भिजवण्यासाठी आले तर लगेचच माझ्या मागून पुन्हा राघव आला. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.